लहान मुलांना सुट्टी सुरू झालेली आहे। वेगवेगळे प्रकार हे आपण घरात बनवतोच। लहान मुलांना आवडणारा, लहान मुलांनाच काय तर आपल्या सर्वांनाही आवडणारा सुपर स्पॉन्जी केक आपण घरच्या घरी बनवलेला आहे आणि तोही प्रेशर कुकरमध्ये। म्हणजे ओव्हन नसेल तरी टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये। बॅटरही अगदी कमी वेळेत आपण तयार केलेलं आहे, त्यामुळे जास्त मेहनतही लागणार नाही। सर्व साहित्य जर तुम्ही अशा प्रमाणात मोजून घेतलं तर केक अप्रतिम होतो। तर केकची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता कस्टर्ड केक बनवायला सुरुवात करू। केक बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतले हे पाहूयात। तर या ठिकाणी आपण 130 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 30 ग्रॅम कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, बेकिंग पावडर 1.5 चमचा घेतलेली आहे, तेल आपण 100 ml घेतलेलं आहे, साखर 120 ग्रॅम घेतलेली आहे आणि दूध 130 ml घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण जे दूध वापरलेलं आहे हे कोमट दूध आहे। सर्वप्रथम आपण कोरडे जिन्नस गाळून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या केकमध्ये यायला नको। आणि त्यामध्येच आपण बेकिंग पावडरही घालायची आहे आणि गाळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपले सर्व कोरडे जिन्नस हे गाळून झालेले आहेत। आता आपण साखर वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी साखर वाटून तयार आहे। साखरेमध्ये तेल आणि दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये आपण मिश्रण काढून घेऊयात आणि त्यामध्ये आपण कोरडे जिन्नस घालणार आहोत। या ठिकाणी आपण कुकरमध्ये केक तयार करणार आहोत। कुकरमध्ये तळाशी मीठ घातलेलं आहे, स्टँड ठेवायचा आहे। कुकरची रिंग आपण तशीच ठेवणार आहोत, शिटी मात्र काढून ठेवायची आहे। कुकर आपण मोठ्या आचेवर 15 मिनिटाकरता प्रीहीट करायला ठेवू आणि तोपर्यंत बॅटर बनवून घेऊ। आता आपण कोरडे जिन्नस 1 चमचा घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत। कोरडे जिन्नस आपल्याला अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत, जेणेकरून गुठळ्या राहता कामा नये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला बॅटर हे थोडं घट्ट वाटत आहे, तर त्याकरता लागेल तसं आपण दूध घालायचं आहे आणि बॅटर अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आपण बॅटर जितकं छान फेटून घेऊ ना तितका आपला केक हा स्पॉन्जी बनणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशीच हवी, जास्त पातळही नकोय आणि जास्त घट्टही नकोय। चला मग तर केकसाठी लागणारं बॅटर हे तयार आहे। आता आपण केक बनवायला घेऊ। केक पॅनला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण मैदा घालायचा आहे। मैदा सर्व साईडनी व्यवस्थित लागला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपला केक हा चिकटायला नको। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर मैद्याऐवजी तुम्ही बटर पेपर देखील लावू शकता। आता बॅटर घालूयात। टॅप करून घेऊ की जेणेकरून एअर बबल्स असतील तर ते राहणार नाही। या ठिकाणी 15 मिनिटाकरता आपण कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे। आता केक पॅन ठेवायचा आहे। ठिकाणी आपण केक 45 ते 50 मिनिटाकरता झाकून ठेवूयात मंद आचेवर। या ठिकाणी जवळपास 50 मिनिट झालेले आहेत। पण उघडूयात आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला केक हा तयार आहे। केक अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आपण आता केक पॅन काढून घेऊयात आणि तो थंड करायला ठेवू। केक तयार होण्याकरता वेगवेगळा टाइम हा लागू शकतो। टायमिंग हा तुमच्या बॅटरवर अवलंबून असतो किंवा कुकरच्या साईजवर पण टायमिंग अवलंबून असतो। या ठिकाणी केक थंड झालेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। या ठिकाणी आपण बटर पेपर न वापरता केक बनवलेला आहे, तरी सुद्धा केक कुठेही चिकटलेला नाहीये। अशा पद्धतीने आपला कस्टर्ड स्पॉन्जी केक तयार आहे। केक अप्रतिम झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही केक करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील।